याची तुम्ही माहिती घेतली पाहिजे आणि याची जाण ठेवली पाहिजे। ज्या माणसाने कारखाना लुटला, ज्याच्या विरोधात सभासद शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागले, रस्त्यावर यावं लागलं, कामगारांच्या माता भगिनींना दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपायला जावं लागलं। या बांधवांच्या पोटात दुखायला लागलं। बापलेकाने विठ्ठल लुटला। कारखाना म्हणते, मी ऐकलं याच्या मागे भगीरथ बालके चेअरमन म्हणतो अभिजित पाटलांना कारखाना त्यांच्या घशात घालायचा आहे। अरे तुमच्या बापलेकाच्या तोट पिटवून द्यायची वेळ आली असती। एवढं चांगलं काम करत असताना राजकीय सोडापोटी ही जी कारवाई केलेली आहे ते त्वरित थांबवा। शेतकऱ्याच्या हातात दांडकी घ्यायची वेळ येऊ देऊ नका। तुम्हाला आबासाहेब फक्त त्यांचं संचालक मंडळ आबासाहेब बाजूला राहतेली, गेट मधनं आज सुद्धा येऊ दिलं जाणार नाही। शेवटची वॉर्निंग आहे। आम्हाला माहित नव्हतं तुम्ही आलता मागच्या वेळेला। गेट वरनं तुम्हाला आज सुद्धा सोडणार नाही। जीवाची बाजी लावू, पण विठ्ठलचा कुठल्याही विठ्ठलवर एक सुद्धा कारवाई झालेली नाही पाहिजे। शेतकऱ्याला हा राजवाडा आबासाहेबांनी पुन्हा उभा केलेला आहे, म्हणून आज तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो। इथून बड्या खुर्च्या पांडुळानं विठ्ठलकडे वाकडे नजरेनं बघायची हिंमत ठेवू नका। ठेवलं तर त्याच्यात कसं उत्तर दिलं जाईल एवढीच विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। बापलेकांनी केलंय, तुमच्याकडे असलेल्या बाक्या शेतकऱ्यांच्या तुम्ही उचलीपुटी नेल्या, त्या अद्यापर्यंत दिलेल्या नाही त्या, आणि तुमच्या सांगण्यावरून ह्या लोकांना बांधावरती जावं लागणार, शेती पिकवू लागणार। जी महाराज जी महाराणाची जमीन होती ती सगळ्या दृष्टीने आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे उभं राहून कारखाना राजवाडा उभा केला। त्याच कारखान्यावरती आज जी भांडवल आहेत किंवा की अभिजित पाटील कारखाना गिळण्याचा प्रयत्न करतायत। ज्या लोकांनी कामगारांना आज विशेष असा आहे की आज हे सभासद शेतकरी संस्था वाचवण्यासाठी आणि चेअरमनला सहकार्य करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी उन्हात बसले, आणि एक काळ 1.5-2 वर्षापूर्वीचा असा होता की लोक आमच्या ऊसाचं बिल द्या, आमच्या पगारी द्या म्हणून चेअरमनच्या दारात उपोषणाला आणि आंदोलनाला बसलेले होते। खोटे सदाच्या चुलीशी निगडीत असणारा हा कारखाना गेले 2 वर्ष हा कारखाना बंद होता। पंढरपूर तालुक्यामध्ये, पंढरपूर शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये हा 29,000 सभासद सायरा वैरा तालुक्याच्या चारी कानाकोपऱ्यामध्ये फिरत होता। परंतु या सभासदाला जाणीवपूर्वक खेडसाळी करून 1-2 वर्ष ज्या पद्धतीनं माझी माय माऊली चुलीच्या आरावर भाकरी भासली त्या पद्धतीनं सभासदानं हा लापेष्टा सोसल्या गेल्या। परंतु कुठल्याही नेत्याला, मग राष्ट्रीय नेते असतील, राज्याचे नेते असतील, कुणालाही सद्बुद्धी सुचली नाही। मग असा प्रश्न निर्माण झाला तालुक्यामध्ये की श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा 50,000 चुलीचा प्रश्न असणारा एक संस्था बंद अवस्थेत आहे, आणि त्या संस्थेवर अवलंबून असणाऱ्या सर्व 50,000 लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न हा पंढरीच्या पांडुरंगाला स्वप्नामध्ये झाला, आणि पंढरीच्या पांडुरंगानं माझ्या नावाचा एक कारखाना बंद आहे, आणि तो कारखाना बंद अवस्थेत असताना माझ्या जनतेची, पंढरपूर तालुक्यातल्या माझ्या शेतकऱ्याची जी हाल अपेक्षा होती ती मला भगवत नाही, हे स्वप्न पंढरीच्या पांडुरंगाला पडलं। मग काय करायचं असं ठरवल्यानंतर एक या कारखान्यावर एक साधा ट्रॅक्टर ड्रायव्हर असणारा
एक तरुण तडफदार कार्यकर्ता पंढरीच्या पांडुरंगानं त्याच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की हे तुझं तारुण्य आयुष्य इतर गोष्टीकड वापरण्यापेक्षा बाबा मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि तू तुझा पाऊल उचल आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या या 50,000 सर्वसामान्य लोकांसाठी खर्च कर म्हणून एक दृष्टांत झाला आणि त्या मुलानं त्या तरण्या बांडपोरानं एक शिवधनुष्य, मला तो आकडा एमडी साहेब सांगता येणार नाही, एवढा कर्जाचा डोंगर 600 कोटीचा डोंगर या चिमणीवर ठेवला. आणि बाबानो तुम्ही आज कशाच्या गोष्टी करता? त्या 600 कोटीच्या कर्जाच्या डोंगराचं शिवधनुष्य माझ्या अभिजित पाटलानं या 29,000 सभासदाच्या साक्षीनं उचलण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीरित्या हा गाडा चालू आहे. कुठल्याही तऱ्हेची अडचण नाही. गेल्या वर्षी 725 लाख टनाचं क्रशिंग केलं, शेतकऱ्याला 2500 रुपये भाव दिला. आज आम्ही गुन्ह्या गोविंदानं नांदत आहे. जी आमच्या घरात साखर नव्हती त्या ठिकाणी 50 किलोची साखरेची ठिके आम्हाला 6 महिन्याला मिळू लागली. ऊसाचा दर मिळाला, शेतकरी जोमानं कामाला लागला आणि दुसरा सीझन चालू झाला. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1 महिन्यावर सीझन आला असताना 2023-24चा त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यामध्ये एक दुपडी निर्माण झाली की यंदाचा सीझन कशा पद्धतीने या दराची कोंडी फोडतंय. म्हणून पुन्हा पांडुरंगानं ताकद दिली, बाबा तुझ्याशिवाय या तालुक्याला नाही तर या सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्याला पर्याय नाही. म्हणून माझ्या 72 पट्ट्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, आमचे बंधू संचालक मंडळ यांची एक तातडीची बैठक घेऊन एवढा मोठा 600 कोटीचा बोजा असताना यावर्षी दराची कोंडी या आमच्या तरण्या बांड शेतकऱ्याच्या पोरानं फोडली. कुणाच्या धमक नव्हती, ती धमक अभिजित पाटील आणि आमच्या सहकार्यानं धावली. त्याचं पोटामध्ये तुम्हाला आता खास सुटली. बाबांनो तुमचं काय असेल तो लगता जोपता असेल तर 2027ला रणांगणामध्ये तुम्ही या, त्यावेळेला तुम्हाला या कारखान्याचा आम्ही हिशेब देऊ शकतो, बँकेचा हिशेब देऊ शकतो. बँकेवर तुमची कारखान्यावर कर्ज किती, सभासदाला 2022-23, 23-24, 25-26, 26-27चा जो दर दिलाय त्याचा आलेख तुमच्या पुढे ठेवतो आणि बँकेची देणी किती दिली हा सुद्धा आलेख आम्ही तुम्हाला देणार आहे. आम्ही तुमच्याशी बांधिलाय. आम्ही कुणा संगही गद्दारी करणारी शेतकऱ्याची पोरं नाही, कुणाच्या भाजीच्या देठाला हात लावू नका म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला सांगितलेला आहे. तो आमचा मावळा आहे आणि मावळ्या बरोबर, सरदाराबरोबर मावळा रात्रंदिवस या ठिकाणी त्याच्या सेवेसाठी तयार आहे. तुम्हाला ज्या वेळेला हिशेब पाहिजे त्यावेळेला तुम्ही मैदानात या. मैदानातच कुस्ती होत असती, अशी आजूबाजूला कुस्ती करायची नसती. बँकांनी आम्ही बघून घेऊ, जो शासनानं नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीनं आम्ही भरायला त्या पद्धतीनं आमचं चेअरमन साहेब त्यांच्याशी तडजोड करून जे काय ठरलेलं आहे ते देणं आम्ही देण्यासाठी तयार आहे. पण तुम्ही लुडबुड करू नका, तुमची पद तुम्ही ओळखून घ्या. उद्या कुठल्याही निवडणुकीमध्ये तुम्हाला या विठ्ठल कारखान्याच्या सभासदाला जो त्रास दिलेला आहे त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगायला लागणार आहे. म्हणून मित्रांनो अजून वेळ गेलेली नाही. अधिकाऱ्यांनी आपल्या कागदाच्या रेकॉर्डाप्रमाणे विठ्ठल कारखान्याला नाही तर विठ्ठल सभासदाच्या सगळ्या 50,000 कुटुंबाला याचा त्रास होतोय याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर जी तुम्ही ही जी कारवाई केलेली आहे ती सगळी कारवाई माघारी घ्या. कारण तुम्हाला जर नाही माघारी घेतली तर पंढरीचा पांडुरंग, माता रुक्मिणी माता तुम्हाला अधिकाऱ्यासनी माफ करणार नाही आणि त्याच्यातून बगल बच्चाला सुद्धा माफ करणार नाही. म्हणून वेळ गेलेले नाही. वेळेच्या आधी आपलं सोनं करा आणि अभिजित पाटलासारख्या एका तरण्या बांड चेअरमनला तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. अभिजित पाटलाच्या पाठीमागा विठ्ठल कारखान्याचा आणि संपूर्ण तालुका शेतकरी बांधव, गोरगरीब, कष्टकरी हा पाठीमाग आहे, हे विसरून चालणार नाही. एवढ्यासाठी तुम्हाला सूचना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जवान. इथे जमलेल्या माय मावळ्यांनो, पत्रकार
मित्रांनो तयार झाला त्या सभासदाला आता शेतकऱ्याच्या एकजुटीचा कारखाना आमच्या हक्काचा कारखाना आमच्या हक्काचा कारखाना आमच्या हक्काचा शेतकऱ्याच्या एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सूडबुद्धीनं कारवाई करणाऱ्या सरकारचा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सूडबुद्धीने कारवाई करणाऱ्या सरकारचा अरे या जुलमी सरकार शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा आमच्या हक्काचा सभासदांच्या हक्काचा राजकीय दबावापोटी कारवाई करणाऱ्या प्रशासनाचा जवान जय किसान जय जवान जय किसान शेतकरी एकजुटीचा विठ्ठल कारखान्यावर सुरुबुद्धीनं कारवाई करणाऱ्या सरकारचा विठ्ठल कारखान्यावर सुरुबुद्धीनं कारवाई करणाऱ्या सरकारचा जय जवान जय किसान शेतकरी एकजुटीचा कारखाना आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा कारखाना आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा विठ्ठल कारखान्यावर कारवाईचा विठ्ठल कारखान्यावरील चुकीच्या कारवाईचा